उत्पादकता वाढली, पण आज त्या उत्पादकतेवरही कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। जमिनीची जी उर्वरक क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी कमी होते आहे। अशा प्रकारच्या अनेक दुष्टचक्रांमध्ये आज आमचा शेतकरी फसलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणूनच कुठेतरी अशाही परिस्थितीमध्ये जे उत्तम शेती करतायत, जे त्या ठिकाणी नंदनवन पिकवतायत, अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना त्यांच्याकडनं इतरांनाही बोध घेतला पाहिजे, अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे। आज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही हा प्रयत्न करतो की शेती समोरची आव्हानं आपल्याला कमी करता आली पाहिजे। मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये अवर्षण प्रवण भागामध्ये ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गॅप पडते, पाऊस येतो आणि त्यानंतर तो गायब होऊन जातो आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीत असलेली पिकं ही त्या ठिकाणी वाहतात, ती अनेकदा जळतात, अनेकदा मरतात, अनेकदा त्याची उत्पादकता कमी होते। अशा परिस्थितीमध्ये किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशन घेता आलं पाहिजे। याकरता आपण मोठ्या प्रमाणात जय गोपाला मला सांगताना आनंद वाटतो, त्यातली अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एक पीक लोक घेत होते, आता त्यातल्या अनेक गावांमध्ये 2 पिकं आणि 3 पिकं लोक घेत आहेत। ज्या ठिकाणी पीक घेणं कठीण होतं अशा ठिकाणी आता बागा देखील लोकांनी फुलवलेल्या आहेत आणि मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली आणि त्यातून कुठेतरी हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला। आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि आता तर आपण सौर कृषी पंप देणं सुरू केलं। आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत। आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ। मला सांगताना आनंद वाटतो, आता जवळपास 75% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ शकतो आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज, पहिल्या टप्प्यात 12 तास देऊ शकणार नाही, 8 तास, मग 10 तास आणि शेवटी 12 तास अशा पद्धतीनं वीज, आणि तीही मोफत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या मोफत विजेकरता दरवर्षी राज्य सरकारच्या बजेटमधनं 28,000 कोटी रुपये हे आपण वीज कंपनीला भरतो आणि त्यातनं ही वीज विकत घेऊन आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय। कृषीच्या क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करणं हे गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात नवीन पद्धती आणण्याचा आपला प्रयत्न आहे। मागच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बीबीएफ प्रमोट केले आणि त्याचा एक मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आज यांत्रिकीकरणाकरता देखील सर्वात जास्त बजेट हे महाराष्ट्राचं सरकार खर्च करत आहे आणि दरवर्षी जवळजवळ 1,500-2,000 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत, कुठे 100% अनुदान, कुठे 90% अनुदान, कुठे 80% अनुदान या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून
शेतकऱ्यांना शेती परवडणारी झाली पाहिजे। आज आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये वेगवेगळे वाण विकसित झाले, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे नकली अशा प्रकारचे बियाणे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांच्या म्हणजे जो शेतकरी शेतीमध्ये राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याला ज्या दिवशी लक्षात येतं की आपल्याला नकली बियाणं मिळालं, आता याच्यात काहीच उगवणार नाही, त्या दिवशी त्याचं जे दुःख आहे हे अवर्णनीय अशा प्रकारचं दुःख आहे। आणि म्हणून त्यात महाराष्ट्राने आता लीड घेतला आणि सर्व प्रकारचं प्रमाणित बियाणं हेही आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाय करून घ्यावं लागेल आणि सर्टिफाईड नसेल तर ते बियाणं विकता येणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे जे नकली बियाणाचं या ठिकाणी एक सुळसुळाट होता तोही कमी करण्याचं काम आपण केलं। यासोबत कृषी निविष्ठांमध्ये देखील विशेषतः खतं घेत असताना लिंकेजचा एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिला। आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या कंपन्या हे घेतलं तर हे घ्यावं लागेल तरच तुम्हाला हे मिळेल, अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांचा उत्पादन खर्च वाढवत होते, त्यालाही आपण बंदी घातली। यावर्षी प्रयोग करून 2 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आपण विक्री केली। पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभी करू, कुठल्याच कंपनीला लिंकिंग करता येणार नाही, शेतकऱ्यांच्या माथी अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी मारून त्या ठिकाणी त्यांचा उत्पादन खर्च वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि हे सगळं करण्याकरता आज आपण प्रयत्न करतोय, शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आणलं तर आपला उत्पादन खर्च हा जवळजवळ 25 ते 30% कमी होतो आणि उत्पादकता ही 25 ते 30% वाढवता येते, अशा प्रकारचा दुहेरी फायदा होतो। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेवरचं ॲप महाविस्तार ॲप हे आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी तयार केलं। आणि आज मला आनंद आहे की या ॲपवर 50 लाख शेतकरी आलेले आहेत। आपल्यापैकी ज्यांनी या महाविस्तार ॲपचा वापर केला असेल, आपल्या भाषेमध्ये त्याच्याशी बोलता येतं, त्या ॲपमधला एजंट तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देतो, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत। कुठलाही तुमचा प्रश्न असेल, पीक पद्धतीच्या बद्दल असेल, कीड व्यवस्थापनाच्या बद्दल असेल, खतांच्या संदर्भात असेल, निविष्ठांच्या संदर्भात असेल, किंवा अगदी आता तर आपण हे प्रमाणीकरण करणं सुरू केलं आहे की पिकाचा एक फोटो तुम्ही त्या ॲपमधनं काढला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून तुम्हाला आमचा हा महाविस्तार ॲप वातावरण काय आहे आणि त्या वातावरणामुळे कोणची कीड येऊ शकते आणि ती जर येणार असेल तर तुम्ही काय उपाययोजना केली पाहिजे हे त्या शेतकऱ्याला सांगताय। एक प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला पिकाचा डॉक्टर हा त्याच्या मोबाईलमध्ये आपण दिलेला आहे, तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचं उत्तर हे आज या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणं, कीड व्यवस्थापन करणं, अशा विविध गोष्टी आज या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत। आणि भविष्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी कृषी मालाचे भाव हे जर जागतिक बाजारपेठ ठरवत असेल तर आपल्याला उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या माध्यमातूनच शेती ही फायद्याची करता येईल।